चौधरी साहेब आरती करा. पहिले मी कशी करू शकतो आरती? ही तुमच्या घरातली पूजा आहे ना. तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्या शब्दाला मान दिलात, आरती तर तुम्हीच कराल. काय झालं अज्जू? फक्त आठवणच काढशील की भेटायला पण येशील? हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस आणि तुझी मंडल पंकज तुझ्या जवळच ठेव आणि 15 मिनिटाच्या आत माझ्या घरी पोहोच. मी अज्जूला वचन दिलंय, पूर्ण तर करावं लागेलच. दारजी, मोठी छाती फुगवून सांगितलं होतं ना तुम्ही. ते सगळं करनाल तुमच्या दाणक्याच्या दमावर चालतोय. आता मीही सगळ्यांना दाखवतो की तुमचा दाणका कुठे कुठे चालतोय ते. दारजी, तुमचं असं येणं पहिल्यांदाच बघतोय. तुमच्या वजनापेक्षा छोट्या असलेल्यांकडे तुम्ही यायला लागला. मला वाटतं यावेळी गंगा उलटी वाहते, तेव्हाच तर तुम्ही माझ्या घरी आलात. अज्जू, एक गोष्ट विसरू नकोस. मी तुझ्या घरी नाही आलोय, तुझा मामा आणि माझ्या व्याह्यांच्या घरी आलोय. ती गोष्ट काही मला पचनी नाही पडली. तुम्ही माना अथवा नका माना, काहीतरी आहे, काहीतरी रहस्य आहे जे तुम्ही लपवताय आणि त्याच गोष्टीने तुम्हाला माझ्या घरी यायला भाग पाडलंय. तुला काय वाटतं रे, मी काही म्हातारा झालोय? कारण आजकाल मी पाहतोय तुझी जीभ खूप लांब होत चालली आहे. एक गोष्ट लक्ष देऊन ऐक, अजूनही मी जर नजर फिरवली ना तर लोकांना घाम फुटतो. कर्नल, पूर्वी सुद्धा आणि आजही चौधरी खानदानाच्या काठीने चालत आलाय आणि पुढेही चालत राहणार, हे समजून घे तू. खाली रांगोळी आहे, तू दूरच राहा माझ्यापासून. काय झालंय कद्दुकुमारी? आजकाल जेव्हा पाहावं तेव्हा तू हेच बोलत असतेस की दूर राहा, दूर राहा. लहानपणापासून आजपर्यंत कधी काही मला बोलली नाहीस, तर मग आत्ता का? बोल ना, उत्तर दे. नील, तुला नाही वाटत आपल्यात काहीतरी बदल झालाय? बोलतेस ते खरंच आहे कद्दुकुमारी. आजकाल सर्व काही बदलल्यासारखं वाटतंय. म्हणून तर तुझ्या घरी मी तुझा लहानपणाचा मित्र नाही, तर तुझ्या घरचा जावई म्हणून आलोय. हे सर्व मी नाही तर अम्माच बोलली. नाही, कंटिन्यू. मी तर फक्त इतकंच सांगायला आले होते की पूजा सुरू होणार आहे, पण इथे तर पूजेपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग सीन चाललाय. जर तुम्ही म्हणत असाल तर सर्वांना सांगून टाकते की हा सीन पूर्ण होऊ दे. पूजेचं काय, पूजा तर होतच राहील, हो ना? तू जास्त बडबड करू नकोस. रोशनी मला बोलवायला आली होती. असं का? पूजेसाठी. समजलं मला.
जास्तच इंटरेस्टिंग पूजा चालली होती ना इथे. ट्विंकल तू हे काय बोलतीयस? दीदा ओरडेल मला. चल पूजेसाठी जाऊया. आधी नाही आठवलं दीदा ओरडेल वगैरे. मी बऱ्याच दिवसांपासून तुला पाहते. तू फारच नर्वस झालायस. कम ऑन, इट्स टाइम टू स्पीक अप. काहीतरी आहे ज्यामुळे मी त्रासून गेलोय. पण तुलाही समजून घ्यायला पाहिजे ना. जर मी तुला सांगितलं नाही तर त्याला काहीतरी कारण असेल ना. किंवा असंही असू शकतं की मला तुला सांगायचंच नाहीये. प्रत्येक गोष्ट आपण शेअर नाही करत. हा पर्सनल प्रॉब्लेम शेअर करायचा नव्हता. दॅट्स इट. मला माहित होतं रेवाजी मला सोडून जाऊच शकत नाहीत. खरंच रेवाजी, देवाने आपलं ऐकलं. मला विश्वासच होता की तुम्ही नक्की परत येणार. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद असा काही गायब झाला होता जसं की आपल्या घरातल्या दुधावरची सायच गायब होते. तरी पण माझं मन मला सांगत होतं की तुम्ही नक्की परत येणार. आणि तुम्ही तर साक्षात एखाद्या देवीसारख्या माझ्या समोर उभे आहात. बैजू, शट अप. हां, मला वाटतं आकर्ष समोर थोडीशी लाज वाटते. अहो, मी तर हे सांगायला आलो होतो की खाली पूजा आहे. तुम्ही दोघे सुद्धा या की. आणि हो, कपडे बदलून या. ते पूजेमध्ये असले कपडे. चौधरी साहेब, या आरती करा. आरती मी पहिले कसा काय करू शकतो? ही तर तुमच्या घरची पूजा आहे. नाही नाही चौधरी साहेब, तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्या शब्दाला मान दिला. आरती तर तुम्हीच करणार. आई योग्य तेच बोलते दर्जी. या. आज आरती नील आणि रोशनी सोबतच करतील ना? नाही पोरी, अजून दोघांचं लग्न नाही झालंय. त्यामुळे दोघं आज आरती एकत्र नाही करणार. बैजू बेटा, तुझी तर मज्जा आहे. अशी आज्ञाधारक बायको तर कितीही शोधली असती तरी सापडली नसती.
हॅलो. काय झालं अच्चू? या फटाकड्याची फक्त आठवणच काढशील की कधी भेटायला पण येशील? हे बघ, जास्त बडबड करू नकोस. तुला मी सांगितलं होतं ना की टाइमवर पोहोच म्हणून, तरी पण अजून का नाही आलीस तू? अरे माझा हिरो हिरालाल, कधीतरी राग आवरायला शिक. कधीतरी प्रेमाने 2 गोष्टी बोल. आणि तसंही तुला माहितीये मी तुझी कोणतीच गोष्ट टाळू नाही शकत. मी अज्जूला वचन दिलंय, पूर्ण तर करावंच लागेल, मग त्यासाठी कितीही वेळ लागो. हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस आणि तुझी फालतू बंकस आहे ना ती तुझ्याजवळच ठेव. समजलीस काय? 15 मिनिटाच्या आत माझ्या घरी पोहोच, नाहीतर तुला माझा राग चांगलाच माहिती आहे. समजलीस? आज बरीच घाई दिसतेय तुला. सांगितलं ना येईन मी. दारजी, मोठी छाती फुगवून सांगितलं होतं ना तुम्ही. ते सगळं करनाल तुमच्या दाणक्याच्या दमावर चालतोय. आता मीही सगळ्यांना दाखवतो की तुमचा दाणका कुठे कुठे चालतोय. रेवाजी ऐका तरी जरा. तुम्ही प्रसाद पण नाही घेतला. ही मिठाई चाखून तर बघा, खूप चांगली आहे. टिळा पण नाही लावलात तुम्ही. थांबा, मीच लावतो. स्टॉप इट बैजू. तुझा प्रॉब्लेम काय? तुला इतकं सुद्धा कळत नाही का की मी मिठाई नाही खात ते? फॉर गॉड से, मला तुमच्या त्या कर्नालच्या बायकासारखं फुगून मोठं नाही व्हायचंय. इडियट. वाजले आता 12. याला पण आत्ताच यायचं होतं. हा सोड माझा. आत तर मी तुझा नंतरच सोडेन. आधी तुला एक शिस्त शिकवतो की पुरुषांबरोबर कसं बोललं जातं ते. मला एक सांग, तू पुरुषांना आपल्या पायाची चप्पल समजतेस काय? स्त्रियांना आपल्या पायाची दासी बनवणं तुम्हा लोकांची शान आहे ना. शिस्त मला नाही तर तुम्हा लोकांना शिकायची गरज आहे. खऱ्या पुरुषाची ओळख ना त्याची शिवरली असते. नाही समजलं ना? समजणार कसं? तुझ्या बुद्धीमध्ये मोठी गुरमी भरली आहे. शिवरलीचा अर्थ हा आहे की स्त्रियांची इज्जत करणं. आणि हा तुझ्या बुद्धीमध्ये कधीच येत नाही. नाउ विल यू प्लीज लीव माय हँड? अज्जू, सोड रेवाजींचा हात. भाऊ, अज्जू भाऊ, रेवाजींचा हात सोड ना. भाऊ, मी समजावतो तिला. किती किती त्रास होतोय बघ तिला. भाऊ सोड ना रे. भाऊ भाऊ काय करू? अज्जू साप, अज्जू साप. साप? कुठे आहे साप? अरे तो बघ तिकडे. कुठे आहे? मला तर दिसत अरे नाहीये. तिकडे बघ ना. अरे ते तर फटाके आहेत. अरे माफ कर हा भाऊ. मिठाई खा ना. तूच खा आता सगळे. मीच खा. जा दे. दर्शना दे आधी. चल रे, बाहेर जाऊन फटाके वाजवूया ना. तू सांगत होतास ना यावेळी भरपूर फटाके आणलेत म्हणून. बागेतच वाजवूया. गच्चीपर्यंत सगळ्यांना फटाकेबाजी दिसेल. अरे गच्चीपर्यंतच का? नील चौधरीची फटाकेबाजी तर संपूर्ण कर्नालभर दिसेल. तर मग तिथं बाहेर जाऊया. हो, पण रोशनी आता नाही जाऊ शकत. त्याचं काय की अजून काही दिवे लावायचे आहेत. आणि हो पोरी, तुळशी जवळचा दिवा पाहून घे. हो हो दीदा. ट्विंकल, जा बाळा, तिला मदत कर, म्हणजे लवकर कामं संपून जातील. ऑफकोर्स दीदा. जर मी मदत नाही केली तर कर्नालचा प्रिन्स नील चौधरी मला इथे थोडीच राहू देईल.
ट्विंकल नील राजकुमार आहे. मला तर माहितीच नव्हतं आतापर्यंत. तेव्हाच तर इतके भरपूर फटाके घेऊन आलाय. चल नील बाहेर जाऊया. अरे जा चल ना, ना. मी फटाके जरा वाजवा जोरात. रोशनीची मदत करून येते हा. या जा चला. अरे पोरा, तू प्रसाद तरी घेतलास का? अगं ए रोशनी, हो दीदा. अगं त्याला जरा प्रसाद तरी दे. हो दीदा, देते मी. हो आले आले. रोशनी चल दिवे लावूया. हो ट्विंकल, एक काम कर, तू सगळे आतले दिवे पेटव, मी बाहेर जाऊन सगळे दिवे पेटवून घेते. क्या बात आहे मॅडम, आज एकटंच बाहेर जाण्याची फार ओढ लागलीये तुला. आणि नीलवरून तर नजरच हटत नाही तुझी. चल आता मस्ती नको करूस, काम बरंच पडलंय, जाऊन दिवे पेटव. जाते मी. अरे पोरा, तू तिला सांगितलं होतंस ना की चांगल्या प्रकारे तयार हो म्हणून. अगं अम्मा सांगितलं तर होतं. बघ ना किती चांगली सजली आहे ती. पुढे गेली. अरे नील, इतकं मोठं रॉकेट आणलंयस तू. अरे याने तर संपूर्ण कर्नल उडून जाईल. आपण एक काम करूया, दोघेही लपून जाऊया. अरे हा माझ्यासाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? अरे माझ्यासाठी बैजू भैया. तुम्हाला माहित नाही का मुलींना फटाक्यांची किती भीती वाटते? काय नील, आता या पोरी केव्हापासून फटाके वाजवायला लागल्या? चल नील, सुरू कर. हो दारजी. ये बस बस. कुठे मेली ही गुलाबो? बघा हा व्हिडिओ. तुम्ही मला का त्रास देताय आकर्ष? तुम्हाला कसं समजत नाही की मला व्हिडिओ नाही पाहायचा आहे ते? आणि माझ्या फोनवर हा व्हिडिओ परत परत पाठवण्याचा अर्थ काय आहे? घरात जर कोणी पाहिला असता तर? काल रात्रीपर्यंत मोठे वचन दिलं होतं की ही गोष्ट कुणाला सांगणार नाही, मी विसरून जाईन. मग काय झालं? तोडून टाकलं ते का रात्रीत वचन? विसरून गेलात सर्व काही? माझं वचन मोडायची हौस मलाही नाहीये रोशनी. रोशनी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुमच्या या डान्स व्यतिरिक्त काहीही सुचत नाही. मी आणखीन कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करू शकत, स्वतः दिलेल्या वचनांच्या बाबतीत सुद्धा नाही. किती रंगीत दिसायला लागलंय आज यांचं घर. आपली रोशनी पण या रंगात उजळून निघाली असती तर. अरे पोरा, तू तिला सांगितलं होतंस ना की चांगल्या प्रकारे तयार हो म्हणून. अगं अम्मा सांगितलं तर होतं. बघ ना किती चांगली सजली आहे ती. कुठे गेली? खरंच इतकी चांगली सजली आहे ती. अगं अम्मा, आता तुझी सूनच निराळी आहे तर मग तिची तयारीची पद्धत पण निराळी असेल ना.
हो की नाही हं. अम्मा आता तू इतकी सुंदर दिसतेस, आता प्रत्येक जण तुझ्यासारखं थोडंच तयार होऊ शकतं. तू तर ग्रेट आहेस अम्मा, हो ना. अरे बरं, ते नील जाऊ दे काय मी- गप्पा मारतोयस तू? चल अरे ऍटम बॉम्ब फोडूया ना आपण तिकडे, चल. फटाके वाजायची तर वाट मी पाहतीच आहे. बस एक ठिणगी लावायची बाकी आहे. पण ही रोशनी कुठे आहे? माझी वाट सोडा आकाश. रोशनी प्लीज फक्त एकदा हा व्हिडिओ बघा. प्लीज रोशनी फक्त एकदाच. प्लीज फक्त एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी हे सगळं का करतोय. तुम्हाला का नाही समजत ही गोष्ट? कोणती भाषा समजते तुम्हाला आकाश? मी व्हिडिओ नाही बघू शकत. मला माहितीये की माझ्याकडून मोठी चूक झाली आहे, पण आता ही चूक मी परत नाही करणार आहे. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नाही बघणार, मी इथून नाही जाणार. आता निर्णय तुमच्या हातात आहे. इथे तुम्हाला पूर्ण रात्र उभं राहायचंय की नाही. रोशनी, माझी वाट सोडा आकाश. रोशनी लिसन टू मी. एकदा हा व्हिडिओ बघा. प्लीज फक्त एकदा हा व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की माझ्या बोलण्यात काही तथ्य नाही तर फाईन, ठीक आहे, व्हिडिओ स्वतःच डिलीट करा. पण प्लीज एकदा माझ्या नजरेतून हा व्हिडिओ बघा. ते बघा जे मला दिसतंय. प्लीज रोशनी, जस्ट वन्स. काय झालं पोरा? तू कसली चिंता करतोयस? एकच चिंता लागली आहे मला, रोशनी. तू अजिबात चिंता करू नकोस. अरे आपलं नशीब चांगलं आहे, जो नील सारखा जावई मिळालाय आपल्याला. पण मला नेहमीच एकच चिंता वाटते की कुठला नवीन अघटित न घडो. दारजी, अहो दारजी.